वैष्णवी हगवणेच्या मुलाला घेऊन जाणारा निलेश चव्हाण अजूनही फरार आहे। निलेश चव्हाणवर बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याच्या विरोधात लुकआउट नोटीसही पोलिसांनी जारी केली आहे। मात्र पोलिसांनी या प्रकरणात जाणून बुजून वेळकाढूपणा केलाय असा आरोप आता कसपटे कुटुंबियांनी केलाय। दुसरीकडे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पळून जायला मदत करणाऱ्यांची आणि आश्रय देणाऱ्यांचीही आता चौकशी होणार आहे। शशांक हगवणे, राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे, लता हगवणे, करिश्मा हगवणे, वैष्णवीचे हे सगळे गुन्हेगार सध्या जेलमध्ये आहेत। त्यांच्याबरोबरच आता आणखी एक जण लवकरच जेलमध्ये असेल, तो म्हणजे करिश्मा हगवणेचा मित्र निलेश चव्हाण। हाच तो निलेश चव्हाण ज्यानं वैष्णवीचं बाळ स्वतःकडे ठेवलं होतं। त्यामुळेच आता निलेश चव्हाणच्या अडचणी वाढणार आहे। बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचा 9 महिन्यांचा मुलगा निलेश चव्हाणकडे होता। वैष्णवीच्या माहेरचे निलेश चव्हाणकडे बाळ घेण्यासाठी गेल्यावर निलेश चव्हाणनं त्यांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं होतं। निलेश चव्हाण याच्याकडे असताना बाळाची हेळसांड झाली अशी तक्रार कसपटे कुटुंबियांनी केली होती। त्यानुसार बावधन पोलिसांनी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल केला। वैष्णवीच्या 9 महिन्यांच्या मुलाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याच्या कारणावरून पोलिसांनी या प्रकरणात बालन्याय कायद्यानुसार निलेश चव्हाणवर कलम लावली आहे। मात्र पोलिसांच्या वेळकाढूपणामुळे निलेश चव्हाणला फरार व्हायला मदत झाल्याचा आरोप वैष्णवीच्या कुटुंबियांनी केलाय। हो, मला असंच वाटतं की ज्यावेळेला पहिली आम्ही एनसी नोंदवली त्यावेळेला जर त्याला पकडला असता तर त्याला पळायला चान्स मिळाला नसता। आता पुन्हा नव्याने केल्यानंतर त्याला शोध मोहीम करणं, तोपर्यंत त्याला पळायला चान्स मिळाला, दुसरे काही उद्योग करायला चान्स मिळाला आहे। तरी असे वारंवार त्यात चुका होऊ नये। ठीक आहे, पोलिसांना कामं असतील ते असतं ते, परंतु या तपासाकडेही त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। त्याला लवकरात लवकर पकडावे ही आमची इच्छा आहे। दुसरीकडे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना लपण्यासाठी आणि पळून जाण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचीही चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे। 17 मेला राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर बाप लेक फरार झाले होते। मावळमध्ये बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर राजेंद्र आणि सुशील लपून बसल्याची माहिती आहे। पोलीस या फार्म हाऊसवर पोहोचण्याआधीच दोघांनीही तिथून पळ काढला। या फार्म हाऊसमधले फोटोही पोलिसांच्या हाती लागले। त्यावरून आता फार्म हाऊसचे मालक बंडू फाटक यांचीही चौकशी सुरू झाली आहे। बंडोपंत बेगडेंचा मला फोन आला होता की राजेंद्र हगवणेला तुम्हाला बोलायचे, तर ते बोलले की आम्ही तुमच्या फार्म हाऊसवर जाऊ का। मला काय या गोष्टीची काही कल्पना नव्हती की यांनी असं काही कृत्य केलेले। त्याच्यामुळं मला नेहमीप्रमाणे येतात म्हणून मी म्हणलो जा, आणि कारण की मी पण फार बिझी असल्या कारणाने माझ्या घरी पाहुणे रावणे होते आणि त्या ह्याच्यात मला जास्त बंडोबांशी किंवा राजेंद्र हगवणेशी बोलता नाही आलं। ते जा म्हणले, मग ते गेले का राहिले का नाही राहिले याची मला कल्पना नाही। मी माझ्या कार्यक्रमात घरीच बिझी होतो, त्याच्यामुळं मी काय त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये। आणि या राजेंद्र हगवणेने या असं काय कृत्य केले याची काही मला कल्पना नव्हती। वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या सासरच्यांना अटक केल्यानंतर हगवणे कुटुंबियांकडची वाहनही जप्त करण्यात आली आहे। हगवणे कुटुंबियांकडे असलेली एंडेवर्स सुशील राजेंद्र हगवणे यांच्या नावावर आहे, तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेनं पळून जाण्यासाठी वापरलेली बलेनो आशिष शिंदेच्या नावावर आणि थार गाडीचा मालक संकेत चोंधे आहे। या दोघांची चौकशी आता होणार आहे। हगवणे कुटुंबियांकडे असलेली पिस्तूलसही जप्त करण्यात आली आहे। तर दुसरीकडे हगवणे कुटुंबियांचे बँकेतले लॉकरही सील करण्यात आले। राजेंद्र हगवणे यांनी हुंड्यात मिळालेलं 51 तोळे सोनं ज्या बँकेत तारण ठेवलंय त्या बँकेशीही पोलिसांचा पत्रव्यवहार सुरू आहे। आतापर्यंत स्त्रीधन म्हणून दिलेली हुंड्यामध्ये दिलेली फॉर्च्युनर आणि ऍक्टिवा जप्त करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर हुंड्यामध्ये दिलेली चांदीची भांडी जप्त करण्यात आलेली आहेत। हगवणे यांनी गुन्हा घडल्यानंतर पळून जाण्यासाठी जी वाहनं वापरलेली आहेत त्या वाहनांपैकी थार, इंडिवर आणि एक बलेनो अशी 3 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत। अजून कुठली वाहनं निष्पन्न होत आहेत का त्याचा देखील तपास चालू आहे। हुंड्यामध्ये दिलेलं जे सोनं आहे ते हगवणेंनी बँकेत तारण ठेवून त्याच्यावर कर्ज उचललेलं आहे। त्याच्या बाबतीत बँकेशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। त्याचे डिटेल्स देखील लवकरच प्राप्त करून घेऊन हगवणे प्रकरणामध्ये एकदम सखोल तपास करून कोणताही क्लू पाठीमागे ठेवला जाणार नाही।
राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला पळून जायला मदत केलेल्यांच्या, त्यांच्या आश्रय दिलेल्यांच्या मागावरही पोलीस आहेत। लवकरच सगळे आरोपी गजाआड जातील आणि या प्रकरणात आरोपपत्र दाखल होऊन सुनावणीला सुरुवात होऊन वैष्णवीला फास्ट ट्रॅक कोर्टात लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।